शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणासंदर्भातली आता बातमी आहे। 4 संशयित आरोपींना एलसीबीने ताब्यात घेतलंय। संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांचा तपास सुरू आहे। काल सायंकाळपर्यंत या प्रकरणाचा छडा लागेल, पालघरचे पोलीस अधीक्षक यांनी अशी माहिती दिली आहे। त्यामुळे संध्याकाळपर्यंत याबद्दल महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे। 4 संशयित आरोपींना एलसीबीने ताब्यात घेतलेलं होतं। अशोक धोडी यांचं कारमधून अपहरण झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता। तक्रार देखील केलेली होती आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केल्यावर काही संशयितांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे। अशोक धोडी प्रकरणामध्ये 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांनी जी माहिती उघडकीस आणलेली आहे त्याच्या आधारावर आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारावर पुढील तपास सध्या सुरू आहे। आमचे स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांचे 8 पथकं सध्या कार्यरत आहेत आणि साधारणतः संध्याकाळपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा छडा लागेल अशी परिस्थिती आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी विजय गायकवाड आता आपल्यासोबत आहे। विजय, गाव जे आहे डहाणू तालुक्यातलं वेवजी नावाचं गाव आहे आणि त्या वेवजी गावातल्या त्यांच्या घरी मी आता आहे। आपण जर बघितलं तर हे अशोक धोडी यांचं निवासस्थान आहे आणि याच निवासस्थानी त्यांचं सर्व कुटुंब राहतात। याच घरून अशोक धोडी हे 20 जानेवारीला मुंबईला गेले होते आणि त्यांची जी लाल रंगाची जी कार आहे ही डहाणू रेल्वे स्थानकावरती त्यांनी ठेवून रेल्वेने गेले होते आणि सायंकाळी जेव्हा ते मुंबईवरून त्या कारने येत होते त्यावेळेस झाई बोरीगाव या रस्त्यावरती त्या ठिकाणी त्यांचा अपघातद्रश्य असं परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामधून त्यांचं तिथून ते बेपत्ता झाले होते। 2 दिवसाच्या तपासानंतर अशोक धोडी जे आहेत मिळून आले नसल्यामुळं पुन्हा घरच्या कुटुंबियांनी बेपत्ता असल्याचा घोलवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। एकंदरीतच या बेपत्ता याच्यामध्ये सुद्धा ते मिळून आले नसल्यामुळे घरच्या कुटुंबियांनी 4 लोकांवरती संशय व्यक्त केला होता आणि त्यांच्या तक्रारीवरून 27 जानेवारी रोजी घोलवड पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे। आपण बघू शकता की हे त्यांचं घर आहे आणि या घरामध्ये जवळपास आज या अशोक धोडी यांच्या बेपत्ता होण्याला आणि त्यांच्या अपहरणाला जवळपास 9 दिवसाचे दिवस उलटलेले आहेत। पूर्ण घरामध्ये जर बघितलं तर आपण पूर्ण चिंतेचं वातावरण आहे। त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, हे सर्वजण घरी येऊन त्यांची विचारपूस करत आहेत। पूर्ण परिसरामध्ये एक चिंता निर्माण केल्या जाते की कारण 9 दिवस झालेले आहेत, आणखी अशोक धोडी यांचा पत्ता लागलेला नाहीये। पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये जे त्यांच्या कुटुंबियांनी 4 जणांची नावं दिली होती त्यामध्ये जे अशोक धोडी यांचे सख्खे भाऊ अविनाश उर्फ आवी धोडी याचं सुद्धा नाव होतं। काल ज्यावेळेस घोलवड पोलीस चौकीमध्ये अविनाश धोडी यांची चौकशी चालू असताना चौकीमधूनच अविनाश धोडी हे फरार झालेले आहेत आणि पोलिसांनी त्यांचा तपास सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेला आहे। आज जवळपास 6च्या वर जे पथक जे आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी पालघर पोलिसांनी लावलेले आहेत। यामध्ये डहाणू असेल, वानगाव असेल, नागझरी असेल, गुजरात हद्दीमधलं दादरा नगर हवेली असेल, या सर्व परिसरामध्ये पोलीस याचा सर्व कसून तपास करत आहेत। एकंदरीतच आज 9 दिवस झाले मात्र अशोक धोडी यांची गाडी असेल किंवा अशोक धोडी यांचा कुठेही आणखी पोलिसांना पत्ता लागलेला नाहीये। मात्र पालघरचे जे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आहेत त्यांनी मीडियाशी स्वतः एक बाईट करून सांगितलं आहे की आज दिवसभरामध्ये आम्ही 4 संशयितांना ताब्यात घेतलेला आहे आणि निश्चितच आज सायंकाळपर्यंत हे जे संशयिताकडून आम्हाला मोठे खुलासे सुद्धा झालेले आहेत आणि या सर्व अपहरणाचा प्रकार जो आहे हा आम्ही संध्याकाळपर्यंत याला पूर्ण ओपन करू आणि याच्यातले काय खुलासे आहेत हे आम्ही बाहेर काढू असा विश्वास सुद्धा या ठिकाणी बाळासाहेब पाटील यांनी दिलेला आहे। आता सध्या त्यांच्या पत्नी माझ्यासोबत आहेत या ठिकाणी। पूर्ण काय सांगणार ताई की आज 9 दिवस झाले तरीही आणखी पत्ता लागलेला नाहीये, तुम्हाला काय सांगण्यात आलं? मला बोलायचं आहे काय ते जे फरार व्यक्ती झालेला त्याला लवकरात लवकर शोध घ्यावा आणि त्यांना कठोर शिक्षा द्यावी हीच माझी आशा आहे ना। कुठे पण माझे पती बाहेर असेल ना, कुठे पण चांगलं असेल तर त्याला सुखरूप घरी यावे हीच माझी आशा आहे। या सर्व प्रकरणामध्ये तुम्हाला कोणाचे फोन वगैरे आलेत का किंवा पोलिसांकडून काही सांगण्यात आलेलं आहे का? काही धमकीचे वगैरे फोन आलेत का असे? हो सर, धमकी तर अविनाश रमांनी 7-8 वर्ष अगोदर धमकी मला दिलेली काय तुझ्या पतीला समजव नाहीतर त्याला मी मारून टाकणार असं करून मला धमकी आलेली 7-8 वर्ष अगोदरची गोष्ट।
नंतर इकडे माझ्या वाडीत एक वेळा पण त्यांनी हल्ला केला का लोखंडाच्या असं काही त्यांनी सळ्या वगैरे त्यांनी मारलेला ते वाडीच्या जेवढे वाडीतच त्यांनी केलेला. तेव्हा पण माझे पती मला बोलायचे काय अविनीचे हे केलं आहे, भाऊ आहे, जाऊ दे. मी तरी तर माझ्या पतीला सांगितलं काय आपण FIR वगैरे दर्ज करून ठेवू काय हो, हा व्यक्ती कधी पण काय करू शकतो असं करून नवऱ्याला माझ्या सांगितलं होतं. पण माझे पती ते बोलतात काय जाऊ दे, भाऊ आहे सखा तर जाऊ दे, काय नाही करायचं असं पण भाऊ बोलायचे. हे जे आवी